वाव, छान. थँक्यू वृषाली. नमस्कार, मी वृषाली आपले ट्रॅव्हल विथ पवार फॅमिली या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. तर परवा होळी झाली, काल ग्रहण होतं. सो होळी झाल्यानंतर ना आपल्या इकडे करतात, तर त्या दिवशी काहीतरी नॉनव्हेज बनवतात. पण काल ग्रहण असल्यामुळे बनवायचं राहूनच गेलं. सो आज मस्त असं चिकन करी बनवणार आहे, तर त्याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला. तर इथे मी चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. तर साधारण 1 किलो चिकन आहे हे. त्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेटसाठी हळद टाकलेले आहे. हळद 1 चमचा टाकलेले आहे. त्यानंतर इथे मी मटण मसाला टाकलेला आहे, तो पण 1 चमचा टाकलेला आहे. त्यानंतर इथं लसूण, कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट आहे. त्यानंतर दही आणि चवीपुरतं मीठ यात टाकलेलं आहे. त्यानंतर व्यवस्थित असं हाताने मिक्स करून हे मॅरिनेटसाठी ठेवलेलं आहे. तर आपलं चिकन मॅरिनेट होते तोपर्यंत इथं आपण ग्रेव्हीची तयारी करूया. तर सो इथं तेल ओतलेलं आहे, त्याच्यामध्ये खडे मसाले टाकलेले आहेत. जे अवेलेबल आहेत ते मी इथे खडे मसाले टाकलेले आहेत. त्यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा मस्तपैकी ब्राऊन कलर येईपर्यंत हा भाजून घ्यायचा. सो कांदा भाजताना जास्त ब्राऊन होऊ द्यायचा नाही, म्हणजेच त्याच्यातला फक्त कच्चापणा निघाला पाहिजे, तो जळायला न पाहिजे. सो आता कांदा आपला बऱ्यापैकी भाजलेला आहे. त्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे, जेणेकरून टोमॅटो मस्त असं मिठामुळे शिजून मऊ होतं लगेच. आणि हे व्यवस्थित मिक्स करून त्यावर झाकण ठेवलेलं आहे. सो आता एक मिनिटभर मी हे वाफलून घेते. आणि त्यानंतर याच्यामध्ये तरी येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडीच. त्यानंतर हा आपला घरगुती काळा मसाला, ज्याला एसूर असेही म्हणतात. त्यानंतर याच्यामध्ये गरम मटण मसाला टाकलेला आहे आणि मीठ. तर मसाला इथे मी थोडाच टाकलेला आहे, ऑलरेडी मॅरिनेट करताना टाकलेला त्यामुळे. आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. सो आता हे मी 1 मिनिटवर झाकून याला मस्त असं तेल सुटेपर्यंत वाफलून घेते. पाहू शकता तेल मस्त सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकते आणि आता खाली भांड्याच्या खाली थोडंसं याचं मॅरिनेटचं जे बॅटर आहे ते राहिलेलं आहे. सो त्याच्यामध्येच मी पाणी ॲड करणार आहे. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून अजून मिनिटभर हे वाफलून घेते. तर मस्तपैकी याला पण असं कडेने पाणी सुटलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी हे पाणी ॲड करून घेतलेलं आहे. सो तुम्हाला जशी याची करी पाहिजे, थिकनेस पाहिजे, तुम्ही त्यानुसार याच्यात पाणी ओतू शकता. तर इथे मी पाणी ओतून हे मस्तपैकी उकळी येईपर्यंत उकळून घेतलेलं आहे. तर अधूनमधून चेक केलेलं आहे, हे व्यवस्थित सगळीकडं शिजलं पाहिजे. आणि 20 मिनटानंतर आपलं चिकन मस्त असं शिजलेलं आहे. करी पण मस्त अशी त्याची थिकनेस आलेली आहे. तर आता तर इथे मी अजून 1 मिनिटवर हे वाफलून घेतलेलं आहे. मस्त असं थोडं कमी आचेवर आता मी हे 1 मिनिटवर वाफलून घेतलं. त्यानंतर याच्यावरती मस्त अशी कोथिंबीर टाकलेली आहे. आपलं चिकन शिजलेलं आहे. सो मी आता हे इंडक्शन बंद केलेलं आहे. तर पाहू शकता किती मस्त बनलेले आहे हे चिकन करी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर तुम्ही निमित्त घरी काय बनवलेलं होतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा हा चिकन करी रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. लवकर संपवावं लागेल. वाव, छान. थँक्यू वृषाली.